अंबरनाथ नगरपालिकेमध्ये मोठा ट्विस्ट. भाजपला समर्थन देणाऱ्या राष्ट्रवादीच्या 4 नगरसेवकांचं शिंदेच्या शिवसेनेला समर्थन. अंबरनाथ पालिकेमध्ये एनसीपी आणि शिवसेनेच्या सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा. मिरजमध्ये अजित पवारांची सभा सुरू असताना घोषणाबाजी. अजित पवारांच्या एनसीपी उमेदवार आझम काझींच्या समर्थकांची घोषणाबाजी. आझम काझींना पोलिसांकडून हद्दपारीची नोटीस. आज रात्री 1 वाजता काझींना शहर सोडण्याचे आदेश. मुंबईमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांकडून 50 खोके एकदम मोकेच्या घोषणा. मुंबई महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक 173 चेंबूरमधला प्रकार. वॉर्ड क्रमांक 173 मध्ये शिल्पा केळुसकर भाजपच्या उमेदवार. सोलापूर महापालिका निवडणुकीमध्ये बंडखोरी करणं पदाधिकाऱ्यांना भोवलं. भाजपकडून बंडखोर 28 कार्यकर्त्यांवर निलंबनाची कारवाई. माजी उपमहापौर 4 माजी नगरसेवकांसह 28 जणांवर कारवाई. शहराध्यक्ष रोहिणी तळवळकर यांची माहिती. जळगावमध्ये भाजपकडून 27 बंडखोर पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी. पक्षाच्या सूचनेनंतरही उमेदवारी मागे न घेतल्यानं तसंच खुलासा न दिल्यानं भाजपची कारवाई. मुंबईत मंत्री आदिती तटकरे प्रचाराच्या रिंगणामध्ये. राष्ट्रवादी उमेदवारांसाठी मंत्री आदिती तटकरेंचा प्रचार. आदिती तटकरेंचा वरळी मतदारसंघामध्ये घरोघरी जात प्रचार. कोल्हापूर पालिकेसाठी सतेज पाटलांकडून बसने प्रवास करत प्रचार. सतेज पाटलांनी बसने प्रवास करत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. केएमटी बसेस वाढून महिलांना मोफत प्रवास आणि स्पेशल पिंक बसेस सुरू करणार. सतेज पाटलांचं आश्वासन. वसई विरारमध्ये फक्त जय श्रीरामच चालणार. नालासोपारा इथल्या सभेमध्ये नितेश राणेंचं वक्तव्य. परभणीमध्ये महानगरपालिकेच्या निवडणूक प्रचाराला वेग. 411 उमेदवारांकडून घरोघरी जात प्रचार. तर राष्ट्रवादीच्या एका उमेदवाराकडून राजस्थानमधील कच्ची घोडी नृत्य प्रकार करत अनोखा प्रचार. नाशिकमध्ये उद्योगमंत्री उदय सामंतांच्या बॅगांची तपासणी. निवडणूक आयोगाच्या पथकाकडून तपासणी करण्यात आली. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तपासणी. चंद्रपूरमध्ये प्रचारासाठी आलेल्या उमेदवाराला मतदार महिलेनं विचारला जाब. पावसाळ्यामध्ये घरामध्ये निघालेला साप आणि घरासमोरचे दिवे बंद असल्याची तक्रार महिलेनं केली होती. तक्रारीची दखल न घेतल्यानं महिलेनं उमेदवारालाच विचारला जाब. नवी मुंबईतील वाशीमध्ये निवडणूक आयोगानं मर्सिडीजमधून लाखो रुपयांची कॅश पकडली. निवडणूक आयोगानं कार आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडे सोपवली. कार कोणाची आहे, मालक कोण, रोकड किती होती याचा तपास सुरू. बीडमधील राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षाच्या जावयावर उधळल्या नोटा. नगराध्यक्षा प्रेमलता पारवेंच्या जावयावर पैसे उधळण्याचा व्हिडिओ समोर. नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीमध्ये अजित पवार पक्षाकडून नगराध्यक्षपदावर पारवे निवडून आल्या. धुळ्यामध्ये निवडणूक आयोगाच्या प्रशिक्षणाला दांडी मारणाऱ्या 188 कर्मचाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल. वारंवार नोटीस बजावल्यानंतरही उपस्थित न राहिल्यानं आयोगाची कारवाई. जळगावमध्ये निवडणूक आचारसंहिता कक्षातील कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस. नियुक्ती असूनही कर्तव्यावर हजर न राहणाऱ्या 22 कर्मचाऱ्यांना नोटीस. 24 तासामध्ये लेखी खुलासा सादर न केल्यास कारवाईचा इशारा. मालेगावात 609 मतदान केंद्रांपैकी 225 मतदान केंद्र तसंच शहरामधील 40 ठिकाणं संवेदनशील. पोलिसांच्या मदतीने या 40 ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार असून वेबकास्टिंग सुद्धा करण्यात येणार असल्याची माहिती. नंदुरबार जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये सर्वच पक्षांचा सोबळा नाराज. नंदुरबारमध्ये सर्व पक्ष स्वतंत्र लढण्याच्या तयारीत. महायुतीमध्ये वाद असल्यानं जिल्हा परिषदेमध्ये महायुती एकत्र लढणार नसल्याची चिन्ह. अकोल्यामध्ये चहा टपरीवर राजकारण बंदी. सिव्हिल लाईन चौकामधील चहावाल्याच्या फलकाची शहरामध्ये चर्चा. पालिका निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाकडून जोरदार तयारी. बेस्टच्या 1100 बसेस निवडणुकीला जुंपणार. 13 ते 15 जानेवारी दरम्यान प्रवासी सेवा कोलमडणार. नागपूरमध्ये 14 आणि 15 जानेवारीला मनपाची शहर बस सेवा आपली बस बंद राहण्याची शक्यता. मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बस सेवा बंद राहण्याची शक्यता. मतदान केंद्रांवर कर्मचारी आणि साहित्य पोहोचवण्यासाठी बसचा वापर होणार. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजीमध्ये 700हून अधिक पोलीस आणि होमगार्ड तैनात. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी इचलकरंजीमध्ये पोलीस प्रशासन सज्ज. अप्पर पोलीस अधीक्षकांची माहिती. सोलापूरमध्ये पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा कारवाईचा बडगा. मतमोजणीपर्यंत 53 जणांवर महापालिका हद्दीमध्ये प्रवेश करण्यास प्रतिबंध. शहर पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार कारवाई. केंद्राकडून महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या नावामध्ये बदल. सरकारच्या निर्णयाच्या विरोधात धाराशिवमध्ये काँग्रेस आक्रमक. केवळ महात्मा गांधींचे नाव असल्यानं नावामध्ये बदल केल्याचा आरोप. निर्णय मागे न घेतल्यास जनआंदोलन उभारणार. काँग्रेसचा इशारा. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये आदिवासी कोळी समाज बांधव आक्रमक. जात प्रमाणपत्राच्या मागणीसाठी मुक्ताईनगरमधील तहसील कार्यालयावर आंदोलन. वाशिमच्या मालेगावमधील अमानवाडी जाऊळका रस्त्याची दुरवस्था. वारंवार निवेदनं आणि आंदोलनं करूनही दखल न घेतल्यानं ग्रामस्थ आक्रमक. रस्ता दुरुस्तीसाठी धमधमी बसस्थानकामधून नागरिकांचं बेमुदत उपोषण सुरू. प्रशासनानं लक्ष देण्याची मागणी. उजनी धरण प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची घेतली भेट. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी आपल्या समस्या भरणेंसमोर मांडल्या. सर्व प्रश्न सोडवण्याचं दिलं आश्वासन.
बुलढाण्याच्या मोताळामध्ये जळालेलं रोहित्र काढून त्या ठिकाणी नवीन बसून देण्याच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक. युवा सेना उपजिल्हा प्रमुखांच्या नेतृत्वात ठिय्या आंदोलन. अधिकाऱ्यांच्या रिकाम्या खुर्चीवर वाढलेली ज्वाली टाकून शेतकऱ्यांकडून निषेध व्यक्त. भंडाऱ्यामध्ये अॅग्रीस्टॉक फार्मर आयडीचा गोंधळ. फार्मर आयडीमध्ये झालेल्या चुका दुरुस्त करण्यासाठी महसूल अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ. त्यामुळे शेतकरी विविध शासकीय योजनांपासून वंचित राहण्याची भीती. प्रशासनानं याकडे लक्ष देण्याची मागणी. नंदुरबारमध्ये अवकाळी पाऊस, कमी दर आणि उशिरा सुरू झालेल्या सीसीआय केंद्रामुळे कापूस हंगाम अडचणीत. राजीव गांधी कापूस खरेदी केंद्रामध्ये 50% घट. वाशिममध्ये यंदा शेतकऱ्यांची मोहरी पीक पेरणीला पसंती. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा 500 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर मोहरी पिकाची पेरणी झाल्याची माहिती. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दररोज 2,500 क्विंटल कांद्याची आवक. कांद्याला भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी. लाल कांद्याला अवघा 1200 ते 1400 रुपये तर सफेद कांद्याला 1800 रुपये भाव. निफाडमध्ये बिबटे आणि रानडुकरांच्या वावरामुळे उसाचं क्षेत्र घटलं. बिबट्यांच्या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण. बिबटे आणि रानडुकरांचा तातडीनं बंदोबस्त करा. शेतकऱ्यांसह ऊसतोड कामगारांची मागणी. बुलढाण्यामधल्या लोणार सरोवराच्या पाणी पातळीमध्ये वाढ सुरू. सरोवरातील कमळच्या मातेच्या तोंडापर्यंत सरोवराचं पाणी. काही दिवसांमध्ये देवीची मूर्ती पाण्याखाली जाण्याची शक्यता. पाणी पातळीमध्ये का वाढ होतीये याचा प्रशासनाकडून तपास सुरू. लातूर शहरामधल्या विद्यार्थिनीच्या मृत्यूप्रकरणी 2 कर्मचाऱ्यांना अटक. नवोदय विद्यालयाच्या वसतिगृहामध्ये 6वीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा गळफास घेतलेल्या अवस्थेमध्ये आढळला होता मृतदेह. नागपूरच्या सावनेरमध्ये ईडीनं छापेमारी केल्याची माहिती. ठाकरे सेनेचे जिल्हाध्यक्ष उत्तम कापसेंच्या घर आणि कार्यालयावर छापेमारी केल्याची माहिती. सावनेरमधील रेती व्यावसायिकांच्या ठिकाणावर पहाटेपासून छापेमारी. पुण्याच्या इंदापूरमध्ये बाह्य वळणावर दुचाकींची समोरासमोर धडक. दुचाकीवरील एकाचा जागीच मृत्यू तर 1 जण जखमी. चिपळूणमध्ये सरकारी नोकरीचा आमिष दाखवत 41 लाखांची फसवणूक. चिपळूण पोलीस ठाण्यामध्ये एकावर गुन्हा दाखल. 8 गरजू तरुणांना गंडा घातल्याची माहिती. इचलकरंजीमधील श्री जलाराम ट्रेलर्समध्ये चोरी. शिवाजीनगर पोलिसांनी 2 सराईत गुन्हेगारांना घेतलं ताब्यात. आरोपींकडून 6,64,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. सांगलीमध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या झरे शाखेमध्ये दरोडा. बँकेमध्ये 22 लॉकर तोडले. 9.25 लाखांचे सोनं चांदीचे दागिने चोरीला. आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. सोलापूरच्या वार्शीमध्ये फिरत्या आलिशान कारमध्ये सुरू होतं गर्भलिंग निदान केंद्र. फिरत्या गर्भलिंग निदान आणि गर्भपात केंद्रावर पोलिसांची कारवाई. पोलिसांनी बोगस डॉक्टरला ठोकल्या बेड्या. 18 लाखांचा मुद्देमाल जप्त. बीडमध्ये अपहरण करून अल्पवयीन मुलीवर अत्याचार. केस पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. नाशिकच्या देवळाली कॅम्प इथे कॅथे कॉलनीमध्ये पोलिसांचा छापा. 487 ग्रॅम ड्रग्ज जप्त. 23 ते 24 लाखांचा मुद्देमाल असण्याचा अंदाज. अंमली पदार्थ विक्रीच्या संशयातून पिता पुत्रासह 3 अटक. एनडीपीएस अंतर्गत गुन्हा दाखल. वर्ध्यामध्ये पोलीस विभागातर्फे युवक युवतींसाठी पोलीस भरतीच्या अनुषंगाने मार्गदर्शन. पोलीस वर्धापन दिन सप्ताहानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन. माघी गणेशोत्सवाच्या निमित्तानं एसटीच्या पालघर विभागाकडून पर्यटक आणि भाविकांसाठी कोकण दर्शन सहलीचं नियोजन. कोकणातील प्रसिद्ध देवस्थानं आणि ऐतिहासिक किल्ल्यांची सफर यामध्ये करता येणार. जागतिक ग्रँड टूर स्पर्धा. पुणे पालिका प्रशासनाकडून पूर्वतयारीला वेग. 22 जानेवारीला सासवड इथून स्पर्धेला सुरुवात होणार. या स्पर्धेचे 40 देशांमध्ये थेट प्रक्षेपण होणार आहे. या निमित्तानं जिल्हाधिकाऱ्यांकडून पुरंदर बारामती मार्गाची पाहणी. जिजाऊ जन्मोत्सवासाठी जिजाऊ सृष्टी सज्ज. मराठा सेवा संघाच्या वतीनं सिंदखेड राजामधील जिजाऊ सृष्टीवर भव्य कार्यक्रमाचं आयोजन. या ठिकाणी भव्य सभामंडप उभारण्यात आला असून 350 पुस्तकांचा भव्य स्टॉल उभारण्यात आला आहे. चिपळूणमध्ये वशिष्ठी दुग्ध प्रकल्पाच्या कृषी आणि पशुधन प्रदर्शन महोत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. प्रदर्शनातील पशुपक्षी ठरतात सर्वांचं आकर्षण.